विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर आहे यामधील चॅप्टर बघतोय रूरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा ग्रामीण विकास. यामधील मागील तासिकेला आपण विकास म्हणजे काय, विकासाची संकल्पना अभ्यासत असताना विकास नेमका काय होतो का, विकासाची किंवा डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, किंवा डेव्हलपमेंटची विकास करत असताना किंवा रूरल किंवा ग्रामीण भागाचा विकास करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी अंतर्भूत केला पाहिजे, ही गोष्ट आपण मागील तासिकेला विद्यार्थी समजून घेतली. आपण आजच्या तासिकेला विचार समजून घेणार आहोत की ग्रामीण विकास म्हणजे नेमकं काय, की ग्रामीण विकासाची कॉन्सेप्ट काय, याविषयी आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. तर चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा ग्रामीण विकास हा टॉपिक बघत असताना आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे ग्रामीण विकासाची संकल्पना. त्या ग्रामीण विकासाच्या संकल्पनेमध्ये आपण बघतो हे विकास, अर्थ आणि व्याख्या. त्यानंतर ग्रामीण विकासाचे मापदंड किंवा निर्देशांक कोणकोणते दिलेले आहेत, म्हणजे ग्रामीण विकास करायचा असेल तर ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड कोणते, म्हणजे कोणकोणते इकॉनॉमिक इंडिकेटर्स दिले आहेत, या इकॉनॉमिक इंडिकेटरचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामीण विचार करत असताना राजकीय आणि राजकीय मापदंड कोणते किंवा राजकीय इंडिकेटर कोणते, पॉलिटिकल किंवा सोशल इंडिकेटर कोणते, याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. म्हणजेच किंवा त्याचबरोबर जर ग्रामीण विकास योजना करायच्या असतील किंवा ग्रामीण विकास जर साधायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार कराव्या लागतील. या कोणकोणत्या योजना आहेत, त्या योजनांचाही आपल्याला या ठिकाणी मागोवा घ्यावा लागेल. आता जर आपण असा पुढेही विचार केला की केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना कोणकोणत्या आहेत, त्या योजनांचाही आपल्याला या ठिकाणी मागोवा घ्यावा लागेल. याचबरोबर राज्य शासनाने ग्रामीण विकास योजनांसाठी कोणकोणत्या योजना तयार केल्या आहेत याचाही आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून या विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विकास कसा चिकित्सक अभ्यास केला गेला पाहिजे याचाही आपण या ठिकाणी विचार करूया. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल किंवा पाटोदा असेल औरंगाबाद जिल्ह्यातले, या खेड्यांचा कसा विकास झाला, या ग्रामीण विकास कसा केला, कोणकोणत्या योजनांच्या आधारे केला, कोणकोणते राजकीय मापदंड त्यांनी ठिकाणी वापरले, याचा आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपला विचार करणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे की महाराष्ट्रातील ग्रामीण विकास करत असताना ग्रामीण विकासाचा अर्थ व्याख्या काय, याचा विषय आपल्याला चर्चा करायची. आता ग्रामीण विकासाविषयी चर्चा करत असताना आपल्याला बघितलं गेलं पाहिजे की आपण जर बघितलं गेलं की जगातील असणारी एकूण लोकसंख्या असेल, जी लोकसंख्या ही नागरी आणि ग्रामीण अशा दोन भागातच विभागली गेली आहे. म्हणजे रूरल पॉप्युलेशन ॲज वेल ॲज अर्बन पॉप्युलेशन अशा दोन भागामध्ये आपल्याला विभाजित, म्हणजे काही लोक शहरी भागात राहतात तर काही लोक ग्रामीण भागात राहतात, अशा दोन भागामध्ये विभागलेले असल्यामुळे आपण कुठलीही लोकसंख्या बघितली, कोणत्याही देशातील असेल, कोणत्याही राष्ट्रातली असेल, तर राष्ट्रातील लोकसंख्या ही नागरी भाग असेल किंवा ग्रामीण भागात असेल, अशा दोनच भागात विभागलेले आपल्याला दिसून येईल. आता त्याही पुढे आपण जर गेलो तर ग्रामीण भागातून सुरुवात झालेली मानवी संस्कृतीला हळूहळू नागरी स्वरूप प्राप्त झाले आहेत. म्हणजे आपण सुरुवातीला जर बघितलं असेल तर सुरुवातीला असणारे हेमलेट असेल, छोटे छोटे असेल वाड्यांपासून आता मोठी मोठी शहरं निर्माण झाली किंवा या मोठमोठे शहरं किंवा नद्यांच्या काठी वस्ती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या मानवी वसाहती असतील, मानवी संस्कृती असतील, या मानवी संस्कृती हळूहळू नगराची स्वरूप प्राप्त झाली आणि नागरी स्वरूप प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे अर्बनायझेशन झालं, हेही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण एक विचार करू की काही ठिकाणी विशिष्ट लोकसंख्या केंद्रित झाली आहे. म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सुविधा असतील, त्या प्रकारच्या सुविधा असल्यामुळे त्या ठिकाणी लोक एकत्रित झाले, त्या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे निर्माण झाले. या सर्व गोष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी केंद्रीकरण होऊन नगराचा विकास झाला. त्या ठिकाणी मोठे मोठे महानगर असेल, प्रमहानगर असेल, अशा प्रकारचे त्या ठिकाणी विकास झाला आणि म्हणूनच अशा ठिकाणी लोक एकत्रित येतात आणि त्या ठिकाणी नगराचा विकास होतो, हे आपल्याला म्हणता येईल. आता जसं आपण पुढे गेलो तर नागरीकरण जसं होऊ लागलं आहे, म्हणजे जसं नागरीकरण होऊ लागलं तसं नगरापासून दूर असलेली ग्रामीण जनता ही विकासापासून दूर लोटली जाऊ लागली. म्हणजे असा आपण विचार करूया की जसं अर्बनायझेशन वाढल्यामुळे ग्रामीण जनता ही काय केली आहे, नगराकडे आकर्षित झाली आहे आणि नगराकडे आकर्षित झाल्यामुळे जनता ही ग्रामीण जनतापासून म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करण्यापेक्षा ते लोक नगराकडे येऊ लागले आहेत. नगराकडे आल्यामुळे पर्यायाने ग्रामीण भागाचा विकास हा राहून गेला आहे आणि ग्रामीण भागाचा विकास राहिल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष निर्माण झालं आहे, असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपण जर असा विचार केला की ग्रामीण जनता ही आर्थिक असेल किंवा सामाजिक दृष्ट्या असेल,
म्हणजे राजकीयदृष्ट्या असेल, ग्रामीण आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, वेगळ्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ग्रामीण जनता ही खरोखर आजही मागासलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे यात भारतीय जनता आहे किंवा भारतातील असणारी जनताची अपवाद नाही आहे. म्हणजे कुठल्याही देशाचा असेल, कुठल्याही भागाचा असेल, कुठल्याही राष्ट्राचा असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघाव्याच लागतील असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे भारताचा जर विचार केला तर भारतातही असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता आपण आज असा विचार करू की भारतात जर आज आपण विचार केला की भारतात आज निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त ही लोकसंख्या म्हणजे 100%चा जर विचार केला तर त्यापैकी जवळजवळ 50% लोकसंख्या ही आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये राहते. आणि त्या ठिकाणी असणारी त्या ग्रामीण भागाची असणारी लोकसंख्या त्यांचा आर्थिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, त्यांचा असणाऱ्या दृष्टीने फार मागासलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, या दृष्टीने आजही भारतातील 50% लोकसंख्या ही मागासलेली आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि त्याचमुळे जर आज आपण विचार केला की काही शहरा भागांचा विकास झालेला दिसतो, ग्रामीण क्षेत्रामध्येही त्याच्यामुळे क्षेत्राच्या किमती चाललेल्या दिसत, म्हणजे हे असं चालणार नाही. म्हणजे ह्या ग्रामीण क्षेत्रावर किमतीवरच चाललेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून शहरी भागाचा जास्तीत जास्त विकास झालेला जरी दिसला असला तरी आपल्याला ग्रामीण भागाचाही विकास आपल्याला झाला असला पाहिजे, तरच त्या ठिकाणी नक्कीच या भागाचा किंवा या क्षेत्राचा या राष्ट्राचा विकास होतो असं आपल्याला म्हणावं लागेल. थोडक्यात ग्रामीण विकासाकडं सर्वात महत्त्वाचं प्राधान्यक्रमाने लक्ष देणे ही सर्वात महत्त्वाची एक काळाची गरज झाली आहे. म्हणून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाकडे विकास करणे हेही प्रामुख्याने लक्ष देणे, प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता ग्रामीण विकास म्हणजे नेमकं काय, तर ग्रामीण विकासाची संकल्पना स्पष्ट करत असताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केल्या आहेत. आता नेमका ग्रामीण विकास कसा साधायचा, आता ग्रामीण विकास साधत असताना काही त्यांनी काही पुढीलप्रमाणे महत्त्वाच्या व्याख्या दिल्या आहेत की आता सर्वात डॉक्टर स्वामीनाथन यांनी असं म्हटलं आहे की ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रामीण विकास. म्हणजेच आता डॉक्टर स्वामीनाथन असं म्हणतात की ग्रामीण भागातील दुर्बल घटक म्हणजे ग्रामीण भागातील जे दुर्बल घटक असतील, त्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रामीण विकास होय असं डॉक्टर स्वामीनाथन म्हटले. म्हणजे ग्रामीण भागाचा जर आपल्याला त्या ठिकाणी विकास करायचा असेल, ग्रामीण भागाचा विकास करत असताना दुर्बल घटकांना जास्तीत जास्त सक्षम त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. दुर्बल जे घटक असतील त्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक विकास असेल, त्या ठिकाणी असतात त्यांचा सामाजिक विकास असेल, त्याचबरोबर असणारे त्यांचा इतर दृष्टिकोनातून विकास असेल, हा जर विकास आपण त्या ठिकाणी साधला, नक्कीच त्या ठिकाणी त्या दुर्बल घटकांचा सक्षम झाले तर आपण त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विकास झाला असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये एखाद्या ठिकाणी पाण्याची समस्या असेल तर त्या ठिकाणी असणारे पायाभूत सुविधा समस्या असेल, वीजची समस्या असेल, वेगळ्या प्रकारच्या सुविधा असेल किंवा एका प्रकारच्या सुविधा निर्माण जर त्या ठिकाणी करायच्या असेल किंवा ग्रामीण विकास होऊन द्यायचा असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या दुर्बल घटकांचाही विकास करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने त्या ठिकाणी झाली पाहिजे असंही डॉक्टर स्वामीनाथन यांच्या व्याख्येवरून आपल्याला कळते. डॉक्टर V.K. राव असंही म्हणतात की ग्रामीण विकास म्हणजे काय, तर ग्रामीण विकास म्हणजे नैसर्गिक मानवी संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं कारण आहे. म्हणजे जेवढ्या नैसर्गिक साधन संपत्ती त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, ज्या नैसर्गिक साधन संपत्ती असेल, मानवी साधन संपदा असेल, यांचा जास्तीत जास्त उपयोग केला गेला पाहिजे. आणि यांचा जास्तीत जास्त उपयोग केला गेला तर ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या जीवनामध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि नक्कीच सुधारणा झाली तर नक्की त्या ठिकाणी ग्रामीण विकास होईल असं V.K. राव असं म्हणतात. त्यामुळे ग्रामीण विकास करायचा असेल तर नैसर्गिक बरोबर मानवी संसाधनांचाही जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी विकास करून त्या ठिकाणी ग्रामीण लोकांच्या जीवनामध्ये किंवा त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा त्यांचं राहणीमान किंवा लोकांचं जीवनमान हे सुधारलं पाहिजे. म्हणजेच या दोन गोष्टी म्हणजे नैसर्गिक घटक असेल किंवा मानवी घटक असेल, या दोन्ही घटकांचा वापर करून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आपण आणू शकतो असं आपण त्यांचं मत आहे. आता त्याही पुढे आपण जर गेलो तर ग्रामीण भागातील दुर्बल घटक म्हणजे कोण, तर ग्रामीण भागातील दुर्बल घटक म्हणजे छोटे शेतकरी असतील, भूमिहीन शेतकरी असतील, ग्रामीण कारागीर असतील, यांच्या विकासावर भर देणे. म्हणजे थोडक्यात छोटे शेतकरी असतील, भूमिहीन शेतमजूर असतील, ग्रामीण कारागीर असतील, यांच्या विकासावर भर देऊन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे ग्रामीण विकास होय असं आपल्याला ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे जे दुर्बल घटक आहे, दुर्बल घटकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की छोटे शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा ग्रामीण कारागीर असतील, यांच्या विकासावर भर देऊन प्रामुख्याने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे म्हणजेच ग्रामीण विकास होय असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे जे दुर्बल घटक आहेत, मगाशी जे डॉक्टर स्वामीनाथन सांगितलं की दुर्बल घटकांना सक्षम करण्याची प्रक्रिया. आता दुर्बल घटक कोण आहे, हे दुर्बल घटक ह्या दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करायचा असं डॉक्टर रॉबर्ट मॅकनॉवर असं म्हणतात की जर ह्या दुर्बल घटकांचा जर आपण
आपण चांगल्या प्रकारे विकास केला तर नक्कीच ग्रामीण भागाचा विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आपलं म्हणता येईल. आता त्याही पुढे ग्रामीण भागाची विकासाची सांगत असताना डॉक्टर अग्रवाल 1990मध्ये म्हणतात की रुरल डेव्हलपमेंट इज स्ट्रॅटेजी टू इम्प्रूव्ह द इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ ऑफ अ स्पेसिफिक ग्रुप ऑफ पीपल अँड रुरल पुअर इन्क्लुडिंग स्मॉल मार्जिनल फार्मर टेंट अँड लँडलेस. म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की रुरल डेव्हलपमेंट किंवा ज्या ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तो इकॉनॉमिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, त्या लोकांचा विचार करायचा असेल तर त्या स्पेसिफिक ग्रुपमध्ये जे लोक हे पुअर ग्रामीण भागातील गरीब लोक आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. त्यामध्ये छोटे शेतकरी असतील, अतिशय छोटे शेतकरी असतील किंवा ज्यांच्या बेघर शेती असेल यांचाही त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी त्यांचा सोशल असेल, इकॉनॉमिक असेल यांचा विकास केला, त्यांचा इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्याही पुढं असं वर्ल्ड बँक अशी एक व्याख्या केली की रुरल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी डिझाईन टू इम्प्रूव्ह economic and social life to specific groups people are extending benefit to development of poorest among. थोडक्यात त्यांनी असं सांगितलं आहे की जास्तीत जास्त त्या लोकांचं डेव्हलपमेंट करायचं असेल, त्यांचा जास्तीत जास्त विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या डेव्हलपमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट इकॉनॉमिक असेल, सोशल दृष्टिकोनातून असेल जर आपल्याला करायचं असेल तर डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी ही मदत केली गेली पाहिजे. त्यानंतर पुढेही आपल्याला एक व्याख्या सांगता येते की रुरल डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ अँड इकॉनॉमिक वेलबिंग of the people living in rural area, often relatively isolated and sparsely populated area. म्हणजे थोडक्यात इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे त्यांचं जीवनमान जर सुधारायचं असेल, इकॉनॉमिक चांगली त्यांची गोष्टी करायच्या असेल तर ह्या लोकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर संधी दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे रिलेटिव्ह आयसोलेटेड म्हणजे जे लोक थोडं आयसोलेटेड किंवा एकदम पॉप्युलेटेड एरिया स्पार्सली पॉप्युलेटेड एरियामध्ये राहतात त्यांचा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ शकेल असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. आता त्याही ग्रामीण भागाचा विकास करत असताना अजूनही एक व्याख्या सांगत असताना त्यांनी असं सांगितलं आहे की ह्या रुरल डेव्हलपमेंट द प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ, इकॉनॉमिक वेलबिंग पीपल लिव्हिंग रिलेटिव्हली आयसोलेटेड स्पार्स अँड पीपल एरिया. मीन्स असं त्यांना सांगायचं आहे की रुरल डेव्हलपमेंट इज ऑल्सो कॅरेक्टराइज बाय इट्स इज इम्पसाइज डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रॅटेजी. आणि पुढं असं म्हणू शकतो की रुरल डेव्हलपमेंट ॲक्शन ॲज मेनली अँड मोस्टली टू द डेव्हलपमेंट एम्स फॉर द सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द रुरल एरिया असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर रुरल डेव्हलपमेंटचा जर विकास करायचा असेल तो सोशलदृष्ट्या असेल, इकॉनॉमिकलदृष्ट्या जर केला तर नक्कीच त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होऊ शकते असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. मग थोडक्यात ग्रामीण भागाचा विचार करत असताना ह्याच्या वेगळ्या प्रकारच्या व्याख्या देण्यात आल्या. या व्याख्याच्या आधारे आपण असं शोधू शकतो की ग्रामीण भागाचा विकास हा कसा आहे. ग्रामीण भागाचा विकास म्हणजे तो दुर्बल घटकांना आर्थिक दुर्बल घटकांचा विकास करणे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पण ग्रामीण भागाची संकल्पना समजून सांगत असताना ग्रामीण जनतेची संबंधीमध्ये असणाऱ्या असून शेती, पशुपालन असेल, ग्रामीण उद्योगधंदे असेल, कुटीर उद्योगधंदे असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, जलसिंचन असेल, सहकार असेल, सामाजिक प्रगती असेल, दळणवळण असेल, ग्रामपंचायत असेल या गोष्टीशी निगडीत आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात असा जर आपण विचार केला की ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय तर ग्रामीण भागाचा विचार करत असताना ग्रामीण भागातील वित्तपुरवठा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सुखसुविधा असेल, रोजगार असेल, उत्पन्नाची साधने, घरे, विद्युत, पिण्याचे पाणी असेल, दळणवळणाच्या सुविधा असेल, स्वच्छता असेल, रस्ते वाहतूक असेल इत्यादी विविध सुविधांचा वाढ करणे व लोकांचे जीवनमान उंचावणे म्हणजेच ग्रामीण विकास होय असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. असाच प्रकारचा ग्रामीण विकासाच्या जर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यात आल्या तर नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण विकास होऊ शकतो. थोडक्यात ग्रामीण विकासाच्या संकल्पना समजून सांगत असताना थोडक्यात ग्रामीण विकास म्हणजे नेमकं तरी काय तर ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागाला जास्तीत जास्त वित्त पुरवठा झाला पाहिजे, जास्तीत जास्त आर्थिक मदत झाली पाहिजे. आता वित्त पुरवठा कोण करू शकतो तर जास्तीत जास्त मोठ्या प्रकारच्या असणाऱ्या छोट्या मोठ्या पतसंस्था असतील, वेगळ्या प्रकारच्या बँका असतील, वेगळ्या प्रकारच्या योजनामार्फत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वित्त पुरवठा होऊ शकतो. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, त्या ठिकाणी आरोग्य सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, सुखसुविधा त्या ठिकाणी निर्माण झाल्या तर लोक पर्यायाने ग्रामीण भागातच राहतील. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे, उत्पन्नाची नवनवीन साधने त्यांना निर्माण करता आली पाहिजे. उत्पन्नाची जर नवनवीन साधने निर्माण झाली तर नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यात ग्रामीण भागाला असलेलं वीज असेल, पाणी पुरवठा असेल ह्या प्रकारच्या सुविधाही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजे.
त्यानंतर ग्रामीण भागामध्ये आवश्यक असणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा असेल, मोबाईलची सोय असेल, त्या ठिकाणी रस्त्यांची सुविधा असेल. जर रस्ते चांगले असेल तर त्या ठिकाणी लोक स्वच्छता असेल, रस्ते वाहतूक चांगल्या प्रकारे असेल, ह्या सुविधांमध्ये जर चांगल्या प्रकारे वाढ गेली तर नक्कीच त्या ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावतं. पर्यायानेच ग्रामीण त्या लोकांचं जीवनमान उंचावलं म्हणजेच त्या ठिकाणी ग्रामीण विकास झाला असं आपल्या या ठिकाणी नक्कीच म्हणू शकतो. म्हणजेच ग्रामीण विकास झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाची संकल्पना कशी आहे, की ग्रामीण विकास कसा करायचा असताना कोणकोणत्या घटकांच्या आधारे कोणकोणत्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्याला ग्रामीण विकास म्हणजे काय हे समजून सांगितलं आहे, याविषयी आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल ID दिला, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा परत भेटूया पुढील नवीन एक टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.